हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? तालाब में पानी आ गया. पाऊस एवढा येतोय ना की पूर्ण हे सगळं ओलं ओलं होते. आता रांगोळी कशी काढणार तुम्ही लोक? जे तुमचं मिशन ते कसं करणार? आणि इथे पाऊस म्हणजे आम्ही ना हे सगळं असं हे करतो, क्लीन करतो आधी आणि मग रांगोळी काढतो. हे आपण देवाने क्लीन करून दिले साक्षीला. आता बघू, लेट्स सी. आम्ही ना खूप मेहनत करून रांगोळी आणली, खूप सारं, खूप एकदम टिकाऊ ग्रीन ग्रीन वगैरे सगळ्या रांगोळी आणल्यात आणि हाच ग्रीन करतोय एवढा पाऊस पडतोय ना. कंदील घालतात. कंदील घालतात. बापरे, काय केवढी मोठी गोष्ट आणली. आणि काय इकडे समोर बघा दिसतं मला, लिटरली ब्लर दिसतं ते, काहीच नाही दिसणार. खूप खूप मोठा पाऊस पडतो. गाय खूप जोरात पाऊस आहे. आणि आज मग आम्ही फटाके कसं शदा वाजवणारच ती पण तू कोण होता नाही. थोड्या वेळाने जायला पण वाटतं. मम्मी घालते ते मम्मी पण काम करते. ती दिदी रांगोळी काढते, हिचं मी दाखवायला पाहिजे. तिने आता स्टार्ट केली रांगोळी, बघू शकता. अजून एक टिपका पण नाही उठला का, म्हणजे ती थोडी आराम करत होती. तिला खूपच हा पाऊस गाईज मगाशीची क्लिप घेतलीत आम्ही, तुम्हाला दाखवते. खूप पाऊस पडतो आणि इथे पण बघा खूप ओलं आहे इथे, त्यामुळे दिदी आमची रुकलेली, जरा थांबलेली आहे. मी इथे आमची पूजा चालली बस. गाईज इथे पप्पांचं प्रिपरेशन गाईज तुम्ही मगाशी बघू शकत होता की पप्पा इथे नव्हते, पण ते थोडे टचअप करायला ते गेलते. तुम्ही बघू शकता इथे नव्हते आता, आणि आता ते टचअप करून आले. पप्पा इकडे बघा पप्पा. अशा प्रकारे आमची आता पूजा डन झालेली आहे. मम्मी बघा. आणि गाईज आमच्याकडे आलेला आहे सुमित दादा. बाकी बोल सुमित, तुला काय बोलायचंय? कशी झालं सेटअप वगैरे ते सांग. सेटअप वगैरे एकदम मस्त झालं. आणि रांगोळी तुझ्या मैत्रिणी काढलेली रांगोळीचं तुम्हाला नंतर आम्ही एक सिनेमॅटिक दाखवतो. सेटअप पण मस्त केले. फायनली गाईज आम्ही रेडी झालेलो आहोत दोघी पण लक्ष्मीपूजनसाठी. आणि ऍज युजल आम्ही आज साड्या घातलेल्या आहेत मस्त. ते तुम्हाला आम्ही नंतर सिनेमॅटिक्स नंतर तुम्हाला आम्ही सिनेमॅटिक्स मध्ये दाखवतो आमचे फिटचे. ओके, आणि आमची तर पूजा डन झालेली आहे. सो आता आम्ही खाली जाणार आहे आणि फटाके फोडणार आहे. खूप सारे फटाके आणलेत. मग तुम्हाला बॅग आणली तिथे फोडायची. सो आपण आता डायरेक्ट खाली भेटूया. ओके, बाय. फायनली साक्षीने मला रॉंग प्रूव्ह केलेला आहे आणि तिने मेहंदी काय रांगोळी काढलेली आहे. कारण की पण काय आमच्या इथे पाऊस येत होता. सो गाईज आता फायनली आम्ही चाललोय आमच्या सोसायटीमध्ये खाली फटाके फोडण्यासाठी. साक्षी फिट चेक, स्मिता म्हणजे मम्मी तर आज इतकी सुंदर दिसेल. आणि पप्पाचा काय वेगळाच राव. ऑल मेन्स आर सेम गाईज. आम्ही एवढा लांब आहे ह्यांच्यापासून आणि ही लोक बघा दोघं पण सेम. आणि इथे ना वरती पाऊस एवढा आमच्या सोसायटीमध्ये ना इथे आता दीपोत्सव वगैरे काहीतरी सेलिब्रेशन करणार आहे. सो सगळ्यांना बोलवलंय की खाली ना प्रत्येकाने आपले दिवे घेऊन या. आणि इथे कोणच म्हणलं मला दिवे पण नाही आणि माणसं पण नाही. पप्पा बघा आमचे संपले ना. काय खूप वार आहे कारण की इथे पाऊस पडतोय. सो आम्ही ना इथे खूप स्ट्रगल घेतोय का तर ही अगरबत्ती पेटावी. फायनली अगरबत्ती पेटलेली आहे.
पिकली लेट्स सी आता भाई सब फटाके फोड़ रहे देख जो लावला तो कसं वाटलं मला literally काय झालं मी ते बॅक टू स्ट्रगल गाईस बॅक टू स्ट्रगल त्याने ही अगरबत्ती सारखी विजते आम्ही स्ट्रगल करतो तिला हिला अजिबात आवडत नाही. पप्पा तर आमची इतकी फटाके फोडतात ना ही एवढे उत्सुक कधी ना कधी फर्स्ट टाइम फोडतात एवढे. हा खूप मोठा दिसतोय बघूया लेट्स सी कसा आहे. 50 हॅपी दिवाळी. तुमचं काय म्हणणं आहे. फर्स्ट टाइम फोडलं असलं एवढी सारी फटाके. मम्मी तुला काय वाटतंय. मम्मी डर गई. मम्मीला खूप भीती वाटते मम्मी आणि मम्मीला श्रद्धा साक्षी दोघी सेम आहेत.